अभिला आज ऑफिसला जायचं जरा उशीरच झाला होता. स्नेहा घाईघाईत नाश्ता आणि चहा घेऊन आली आणि परत किचनमध्ये गेली. इतक्याच अभिने चहा नाश्ता केला आणि तसाच ऑफिसला निघाला. तो स्नेहाने त्याला हाक मारली, अरे डबा तर घेऊन जा. तो मागे वळला आणि डबा घेतला. बाहेर जाताच परत मागे वळला. आता काय तर चावी विसरला होता. तो स्नेहा धावत आली आणि त्याच्या हाती चावी ठेवली. तिला पाहतच अभि हसला. तिला एक मिठी मारली आणि ऑफिसला निघून गेला. अभि एकदाच ऑफिसला गेला की स्नेहा निवांत तिची राहिलेली काम करत बसायची. आज तिला जास्त काही काम नव्हती, तरी काय करावं तिला सुचेना. घरात एकटीच तिने आज घर आवरायचं ठरवलं. खूप दिवस झाले साफसफाई केली नव्हती. तिने तिची रूम आवरायला घेतली. इकडे अभि ऑफिसला पोहोचला होता. दुपार झाली, जेवायची वेळ झाली की तो एकदा तिला कॉल करायचा. आज स्नेहा कामात होती. तिने आता कपाट आवरायला घेतलं होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अभिनेच कॉल केला होता आणि त्याच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता अभिचं जेवण पण झालं आणि त्यांचे कॉल ठेवला. स्नेहाने ही पटकन सारं काम आटोपलं आणि फ्रेश होऊन तिनेही थोडं खाऊन घेतलं आणि TV बघत बसली. संध्याकाळचे 5 वाजले होते. घड्याळाकडे पाहतच स्नेहा तशीच उठली, TV बंद केला आणि पुन्हा कामाला लागली. दिवे लावायची वेळ झाली. स्नेहाने देवाजवळ दिवा लावला आणि अभिची वाट बघत बसली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्नेहाच्या आईचा फोन होता. खूप दिवसानंतर ती आईशी बोलत होती. आईने तिला आज माझ्यासोबत बाहेर येतेस का म्हणून विचारलं. स्नेहाने तसाच होकार दिला आणि अभिला कॉल केला, पण त्याने कॉल उचलला नाही. स्नेहाने पुन्हा कॉल केला, पण तरी त्याने उचलला नाही. ती तशीच बाहेर निघून गेली. आईला फोन केला आणि त्या दोघी भेटल्या. रात्र झाली होती. 9 वाजत झाले होते. दोघींची शॉपिंग झाली. स्नेहा काळजी वाटत होती की अभिलाच सांगताच ती बाहेर आली होती. तेव्हाच ती आईला सांगून घरी जायला निघाली. तिला वाटलं आतापर्यंत अभि घरी पोहोचला असेल. तिने अभिला कॉल केला, त्याने तेव्हाच कॉल उचलला नाही. ती घाईघाईत घरी आली, पण घरी कुणीच नव्हतं. तिने लाईट लावला आणि स्वयंपाक करायला लागली. तिचा स्वयंपाक पण झाला होता. 10 वाजत आले होते. अभि अजून आला नव्हता. आता स्नेहाला जास्त काळजी वाटू लागली होती. ती अभिला कॉलवर कॉल करत होती. तो कॉल घेत नव्हता. तशी तिची काळजी वाढत होती. रात्रीचे 11 वाजले. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने लगेच मोबाईल घेतला तर आईचा कॉल होता आणि आई म्हणाली, अगं स्नेहा बाळा, लवकर इकडे घरी ये. स्नेहाला आणखी काळजी वाटत होती. त्यावर ती म्हणाली, अगं आई, आता तर भेटलो आपण आणि तेवढ्या रात्री असं काय झालं? अगं ते विचारू नको, आधी तू घरी ये. स्नेहाने फोन ठेवला आणि तशीच घराला लॉक करून गाडी काढली आणि काही वेळातच घरी पोहोचली. साधारण रात्रीचे 12 वाजले होते. घरी पोहोचताच तिने बोल वाजवली आणि दरवाजा उघडला. स्नेहा आता आली, पण घरात सगळा अंधार होता. तिला काही दिसत नव्हतं. तेवढ्यात अचानक स्नेहाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि लाईटला आली. तशी स्नेहा मागे वळली आणि विश यू अर व्हेरी हॅपी बर्थडे आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बायको विश करत अभि तिच्या समोर उभा होता. त्याला पाहून तिला खूप आनंद झाला. थँक्स म्हणत तिनेही अभिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तोच स्नेहाच्या घराच्यांनी सुद्धा तिला आणि अभिला शुभेच्छा दिल्या. आज स्नेहाचा वाढदिवस आणि त्याच्या लग्नाचा सुद्धा पहिला वाढदिवस होता. या सरप्राईजसाठी स्नेहाला इतक्या रात्री बोलवलं होतं. हा सगळा अभिचाच प्लॅन होता. स्नेहा हे सरप्राईज बघून खूप खुश झाली. आईने तिला आतमध्ये नेले आणि स्नेहा छान तयार होऊन आली. मग सेलिब्रेट पार्टी सुरू झाली. केक कटिंग झाला. अभिने स्नेहासाठी गिफ्ट आणलं होतं, ते त्यानेच तिला दिलं. पण स्नेहा तिचं गिफ्ट घरीच विसरली होती, कारण ती घाईघाईने आली होती. नंतर स्नेहाच्या आईने स्वयंपाक केला होता. सगळ्यांनी जेवण केलं. रात्रीचा 1 वाजला होता. अभिने ही छोटी पार्टी केली होती, पण ऑफिसवाल्यानं
साठी दुसरी पार्टी उद्या होती म्हणून ते दोघे रात्रीचे घरी परत आले. घरी येताच दोघेही लवकर झोपले. सकाळी झाली. आज स्नेहाला उशिरा जाग आली पण अभि मात्र लवकर उठला होता. स्नेहाने पटकन आंघोळ केली आणि तशीच किचनमध्ये गेली. बघते तर काय अभिने चहा आणि नाश्ता केला होता. तेव्हा त्यांच्याजवळ गेली तर त्याने तिला बाहेर बसायला सांगितलं. हा सगळं मी करणार, तू फक्त बसून खायचं. आणि त्याने स्नेहाला बाहेर बसवलं. तो फिरत किचनमध्ये गेला आणि चहा नाश्ता घेऊन आला आणि दोघांनीही छान नाश्ता केला. स्नेहाला कांदेपोहे खूप आवडायचे म्हणून त्याने खास तिच्यासाठी कांदेपोहे बनवले. नाश्ता होता. स्नेहा आणि अभिला म्हणाली, अरे आज साठी बनवायचं. तेव्हा अभि म्हणाला, तू एकचं काही करायचं नाही, आपण सोबत बनवू. मला उत्तम स्वयंपाक करता येते, तुला तर माहीत आहे रे. अरे पण स्नेहाला काही बोलू न देताच तो म्हणाला, नाही आपण सोबत स्वयंपाक करायचा. सो चला पटकन कामाला लागू. म्हणजे पार्टी उशिरा नको. दुपार 12 वाजे होते. जेवण तयार झालं होतं आणि सगळी तयारी पण झाली होती. दोघेही जाऊन पटकन तयार होऊन आले. तेवढ्या स्नेहाचा आणि आईचा बाबा आले होते. बघता बघता 2 वाजले आणि अभिने स्नेहा तयार होऊन बाहेर आले होते. तेवढ्याच ऑफिसमधले सगळे येऊन पोहोचले आणि रविवार होता तर सुट्टी होती. अभि आणि स्नेहाचे सगळ्यात स्वागत केलं आणि सगळ्यांनी त्या दोघांना विश केलं, गिफ्ट दिले. सगळे गप्प करत बसले होते. तेवढ्यात विभाची एंट्री झाली. दिसायला छान गोरीपान सलवार सूटमध्ये आज विभा खूप छान दिसत होती. ती येताच सगळे तिच्याकडे बघत होते. तेव्हा विभा म्हणाली, अरे असे का बघतात, मी भूत नाही, विभा आहे. तेव्हा अभि म्हणाला, हो तू विभाच आहे, पण तुला असं कधी बघितलं नाही ना म्हणून जरा. तेव्हा सगळे हसायला लागले. अभि तुला थांब बघतेस, तुला म्हणत तिनेही हसायला लागली. आणि अरे विसरलीस, अभिने आणि स्नेहा हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी म्हणत तिने स्नेहा आणि अभिला विश केले. ती अभिला म्हणाली, अभि तू सांगितलं त्याहून खूप छान आहे. स्नेहा लग्नात येऊ शकली नाही तर स्नेहाला भेटायला राहून गेलं होतं, पण लक्की आहे तू स्नेहासारखी बघायला मिळाली. यावर सगळे हसले. स्नेहा ही विभागाला आजही भेटली होती. त्यांच्या मनात गप्प झाल्या आणि सगळ्यांनी मन छान जेवण केलं आणि सगळे परत घरी निघून गेले. आज दोघेही खूप होते. बघता 1 वर्षे कधी गेली त्यांना काही कळलं नाही. सकाळ झाली. अभि तयार होऊन बाहेर आला. स्नेहाने नाश्ता असून दिला. त्याने नाश्ता केला आणि बाहेर जायला निघाला. तोच अचानक चक्कर येऊन तो खाली पडला. स्नेहा तशीच धावत आली. अभिला उठ, काय झालं. ती घाबरली. तिने त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. तोच अभि शुद्धीवर आला. स्नेहाने त्याला रूममध्ये नेलं. त्याने त्याला सरबत दिलं. आता त्याला बरं वाटत होतं. कालच्या दगदगीमुळे असेल म्हणून स्नेहाने ही मनावर घेतलं नाही. तो येता डॉक्टरकडे जाईल म्हणत ऑफिसला निघून गेला. ऑफिसमध्ये येताच विभा त्यांच्या जवळ आली. विभा अभिची छान मैत्रीण होती. एकाच कॉलेजमध्ये दोघे शिकले होते. दोघांचं छान जमलं होतं. सगळ्या गोष्टी दोघं एकमेकांना सांगत खूप क्लोज होते दोघे एकमेकांचे. विभा म्हणाली, काय मग अभिराव, आज फ्रेश दिसत नाही आहात, काय झालं. तर तेव्हा अभिने तिला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, अरे थकला असेल म्हणून झालं असेल. इतकं काय, त्याला चला काम करा. आणि तो दिवस तसंच कामात गेला. रात्र झाली. अभि घरी आला. स्नेहाने स्वयंपाक करून ठेवला होता. तो फ्रेश होऊन आला. तो स्नेहाने विचारलं, कसा आहेस. तो म्हणाला, ठीक आहे, मी काही नाही झालं, मी एकदम ठीक आहे. चल खूप भूक लागली आहे, तू ताट वाढ. बरं. स्नेहाने वाढला आणि दोघांनी जेवण केलं. स्नेहा लवकर उठपून घे, आपण जरा बाहेर चक्कर मारून येऊ, खूप दिवस झाले कुठं गेलो नाही. स्नेहाने पटकन आटपलं आणि दोघे फिरायला गेले. चालत दोघे एका आईस्क्रीम पार्लरजवळ आले. अभिने आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम खात दोघं गप्पा करत घरी आले. रात्र खूप झाली. दोघे लवकरच झोपी गेले. काही दिवसांनी तसेच सुखात गेले. पण सुख नंतर दुःखही येणारच. त्यांच्या सामना दोघाही आयुष्य बदलणार होतं. आज अभि घाईत ऑफिसला निघून गेला. त्याने नाश्ताही केला नाही. स्नेहाला काही कळेना, पण तिला वाटलं कामात ट्रेस असेल म्हणून तिने समजून घेतलं. दिवस असाच गेला. स्नेहा तिच्या घर कामात आणि अभि ऑफिसच्या कामात. रात्र झाली होती. स्नेहा अभिची वाट बघत बसली होती. रात्रीचे 10 वाजले होते. तिला खूप भूक लागली होती. अभिसोबत जेवण करून असं तिला वाटलं होतं, पण अभि अजून आला नव्हता आणि फोनही उचलत नव्हता. शेवटी तिला राहवलं नाही. तिने जेवण केलं आणि तशीच रूममध्ये जाऊन झोपली गेली. रात्रीचा 1 वाजला होता.
वरून परत आला ना होता. काही आवाज न करता तो तसाच येऊन झोपी गेला. अभिचं वागणं स्नेहाला ठीक वाटत नव्हतं. जास्त बोलत नव्हता. रात्री अपरात्री यायचा आणि तसा झोपी जायचा. स्नेहा त्याच्याशी बोलायची प्रयत्न करायची, पण ती गोष्ट बदलून सगळं ठीक आहे असं दाखवायचं. आता त्याचं असं वागणं रोजच सुरू झालं. स्नेहाला काळजी वाटत होती. ती त्यांच्याशी खूपच याबाबत बोलायची प्रयत्न करत होती, पण तो तिची एकही गोष्ट करायला नाही. उलट तिच्यावर रागावायचा आणि मग दोघा वाद व्हायचा. पण हे असं अचानक का कसं झालं हे स्नेहाला कळलं नव्हतं. एक दिवस सकाळी अभि पुन्हा घाईघाईत तसाच ऑफिसला निघून गेला. आता ते दोघे एकमेकांशी जास्त बोलत नव्हते, पण घाईघाईत तो त्याचा मोबाईल घरी विसरून गेला होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईल वाजला. एक पाठोपाठ एक मेसेज येत होता आणि कॉल पण. स्नेहाला दिसत बघावं की नाही असं तिला झालं, पण शेवटी तिने मेसेज वाचले. मेसेज वाचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला धक्का बसला. ती तशीच खाली बसली आणि एकदम रडायला लागली. अभि खरंच असं करू शकतो? तिला विश्वासच बसत नव्हता. तिने स्वतःला सावरलं आणि आता या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागताच पाहिजे याच विचारात ती होती. दिवस जात नव्हता. तो मेसेज अजून तिच्या डोक्यात घुमत होता. रात्र झाली. अभि घरी आला. आज स्नेहा जागीच होती. तिला पाहून अभिने नजर चोरली आणि रूममध्ये जाणारच तो स्नेहा त्याला थांबवलं आणि म्हणाली, अभि हे काय चाललंय तुझं रे? असं काही होतं असं तर सांगायचं ना. काय माझ्यापासून लपवतोस? तुझं वागणं बोलणं बदलय तेव्हाच मला कळायला हवं होतं, पण नाही, तू असं काही करशील असं वाटलं नव्हतं. पण जेव्हा हे मॅसेज बघितलं ना तेव्हा मला सगळं कळलं. का असं केलंस रे? कुठं कमी पडेल मी सांग ना. स्नेहा असं बोलणं बघून अभि घाबरला. तो म्हणाला, काय आणि कसं? अरे आता तरी खोटं बोलू नको. आज तुझ्या मोबाईलवरचे सगळे मॅसेज मी वाचले, पण तरी त्या मॅसेजवर मला विश्वास बसला नाही. म्हणून तुला विचारत आहे की खरंच तू अभिवर प्रेम करतो? अभि आज चूप राहू नको, सांग खरं काय ते. अभि खाली मान घालून सगळं ऐकत होता आणि स्नेहा बोलत होती. तो म्हणत की हो आहे माझं विभावर प्रेम. अहो आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आणि मला तुझ्यामधून सुटका हवी आहे. बस मी तुला हेच सांगणार होतो, पण तुला ते कळलं हे चांगलं झालं. म्हणून जास्त विचार करू नको आणि हो मला डिव्होर्स हवा आहे. एवढं बोलून तो रूममध्ये निघून गेला. स्नेहा एकदम चूप अभि होती. अभिचे शब्द पुन्हा पुन्हा ऐकत येत होते. रडावं की हसावं असं तिला झालं. एवढं मोठं दुःख पचवणं सोपी नव्हतं. तरी स्नेहाने स्वतःला सावरत आणि तशीच रूममध्ये गेली आणि बॅग भरली. अभि तिच्याकडे बघत होता, पण त्याने तिला आवडलं नाही. तिने बॅग उचलली, तशीच घराबाहेर पडली. शेवटचं तिने घराकडे बघितलं. आता पुन्हा मागे वळून बघता येणार नाही हे तिला माहीत होतं. आता तिला त्याच्या आई बाबाचा आधार होता. ती तिच्या घरी पोहोचली. आईने दार उघडलं अशी रात्र अचानक आणि तेही बॅग घेऊन तिला पाहत तिच्या आईने वेगळं काही वाटलं आणि तिने स्नेहाला विचारलं, स्नेहा काय झालं अशी अचानक इथं बोल ना. पण स्नेहा काही बोलत नव्हती. स्नेहाच्या आईचा आवाज ऐकून स्नेहाचे बाबा पण बाहेर आले. त्यांनी स्नेहाला बसवलं. आईने तिला पाणी दिलं आणि बाबाला बिलकुल स्नेहा एकदम रडायला लागली. बाबाने तिला सावरलं. अगं काय झालं सांग तर. असं रडून आम्हाला काही कळणार आहे का? तेव्हा कुठे स्नेहाने दोघांना खरं काय ते सांगितलं. त्यांना हे धक्काच बसला. त्यांना विश्वासच होत नव्हता की अभि असं करू शकतो, पण ते खरं होतं. त्यावर बाबा म्हणाले, बाळा काळजी करू नको, मी बोलतो अभिशी. त्यावर स्नेहा म्हणाली, कुणी कुणाशी बोलायचं नाही. तुमच्या समजावण्याने तो समजणार नाही. म्हणून मी आता एक निर्णय घेतला आहे की मी अभिला डिवोर्स देणार. खूप विचार करून स्नेहाने हा निर्णय घेतला होता. पण अभिने असं का केलं होतं? अचानक त्यांचं स्नेहावरचं प्रेम कसं संपलं? असं काय झालं असेल? आज 2 महिने झाले अभि आणि स्नेहाचा डिवोर्स झाला होता. आता दोघे वेगळे झाले होते. स्नेहाने या 2 महिन्याचे मागे वळून पाहिलं नव्हतं, पण अभिचा विचार तिच्या मनातून जात नव्हता. पण आता मागे वळून फिरता येत नव्हतं. स्नेहाच्या आईबाबाला तिची काळजी वाटत होती, म्हणून त्यांनी तिचं पुन्हा लग्न करायचं ठरवलं होतं. त्यांनी स्नेहाचा विचार घेतला, पण पाहिलं तिने नकार दिला. पण आई बाबाकडे बघून तिने तिचा विचार बदलला. आई
काही दिवसात तिच्यासाठी एक स्थळ आलं. अजिंक्य त्याचंही दुसरं लग्न होतं. पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न पक्क झालं. अजिंक्य बाहेर देशात नोकरीवर होता आणि लग्न झाल्यावर स्नेहाला घेऊन तो जाणार होता. स्नेहा खुश होती, पण पुन्हा असं नको व्हायला याची तिला भीती वाटत होती. पण अजिंक्यच्या बाबतीत पण असं झालं होतं. तो तिच्या भावना समजून होता. हळूहळू अजिंक्य स्नेहाला आवडायला लागली, पण स्नेहा अजून अभिला विसरू शकली नव्हती. तो क्षण, त्या आठवणी अजूनही तशाच होत्या, पण आता तिला सगळं विसरावं लागणार होतं. काही दिवस असेच गेले. अजिंक्य आणि स्नेहा एकमेकांना भेटू लागले. दोघांचे विचार जुळू लागले आणि तिच्या लग्नाची तारीख जवळ आली होती. स्नेहा तिच्या आयुष्यात खुश होती, पण अभि तिने तिच्याकडे वळून बघितलं नाही. आणि इकडे डिवोर्स झाला तेव्हापासून अभिने जॉब सोडवलं होतं. तो घरीच होता. खूप थकल्यासारखा झाला होता. नेहमी स्नेहाला आठवत होता. तो एकटा पडायला होता. अधूनमधून इभा त्यांच्याकडे यायची. अभि अजूनची स्नेहाच्या प्रेमात होता. स्नेहाबद्दलची प्रत्येक बातमी इभा त्याला देत होती. इभा आणि अभिमध्ये प्रेम वगैरे काही नव्हतं. तो अभिचे रचलेला प्लॅन होता. जेव्हा तो चक्कर येऊन खाली पडला होता तेव्हा तो डॉक्टरकडे गेला होता आणि तेव्हा डॉक्टरने त्याच्या काही टेस्ट केल्या होत्या. त्याला ब्रेड कॅन्सर झाला होता आणि तो लास्ट स्टेजवर होता. जेव्हा त्याला कळालं तेव्हा त्याला फक्त स्नेहाची काळजी वाटत होती, कारण तो वाचेल न वाचेल याची खात्री नव्हती. त्याला स्नेहाला आनंदी बघायचं होतं. त्याने तेव्हा ठरवलं, आपल्यापासून असं काही झालं हे त्याने विभाला सांगितलं आणि त्याने विभाची मदत मागितली आणि विभाचा नाईलाज होता. अभिने पहिल्यांदा तिला काहीच मागितलं होतं. अभिने हे स्नेहाला कधी न कळू द्यायचं विभाकडून वचन घेतलं होतं आणि अभिने जाणून त्या दिवशी तो मोबाईल घरी ठेवला होता आणि ऑफिसमध्ये जाताच त्याने स्वतः विभाच्या मोबाईलवरून मेसेज केला होता. स्नेहाला अभि सांगू शकत नव्हता. तिला कळलं आणि ती जेव्हा अभिला सोडून जात असताना अभिला खूप वाईट वाटत होतं, पण त्याने तिच्याकडे न पाहता, तिला न कळू देता तिच्यापासून दूर झालं. आणि आज विभा घाईघाईत आली आणि अभिला सांगू लागली की परवा स्नेहाचं लग्न आहे. ती अजिंक्यसोबत खूप खुश आहे. तुला हवं होतं अगदी तशीच. हे ऐकून तो खुश झाला. तो विभा म्हणाला, विभा आता मी सुखात मरू शकतो. आज माझं प्रेम जिंकलं का मला नाही माहीत, पण एक नक्की, मी शेवटी पर्यंत त्याच्यावर प्रेम केलं. आता ती खुश आहे हेच होतं मला. नाही तर माझ्या काळजीत ती स्वतःला विसरली असली, फक्त माझ्यासाठी जगली असती आणि मी गेल्यावरती ती एकटीच माझ्यासाठी आठवणीत राहिली असती. हेच नको होतं. एवढं बोलताच ती खाली पडला. विभाने लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्यांच्या तब्येत खूप जास्त बिघडली होती. विभाला राहवलं नव्हतं. त्याला आताच जाऊन सगळं सांगावं वाटत होतं, पण अभिचं वचन दिलेलं आड येत होतं. डॉक्टरांनी हात वर केलं होतं. अभि कधीच जाणार होता आणि इकडे स्नेहाला लग्नाची तयार सुरू झाली आणि इकडे अभिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तो शेवटचे क्षण मोजत होता. बघता बघता लग्नाचे दिवस आला. स्नेहा पुन्हा 7 वासनात अजिंक्यचा हात धरून चालत होती आणि अभि तिला आठवून शेवटी एक मोजताच होता. विभा त्यांच्या जवळ बसली होती. त्याच्या हातात हात घेऊन रडत होती, पण अभि मात्र हसला होता. आता अभिची तब्येत जास्त किटकळ झाली होती. स्नेहा आणि अजिंक्यचं लग्न झालं आणि अभिने अखेरचा श्वास घेतला. स्नेहा अभिच्या आठवणी, त्याचं प्रेम मागे सोडून अजिंक्यसोबत निघून गेली आणि अभि तिला सुखात पाहून कायमचा निघून गेला. अभि तिला सुखी करून प्रेम जिंकला होता, अशी होती गोष्ट त्यांच्या प्रेमाची. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.